अवसरे आणि बिरदोले या गावांच्या वरती जो एक पाटबंधारे विभागाचा एक डॅम आहे, धरण आहे, तिथे आपण जाणार आहोत. आणि आपल्याला जायचे इथून स्वामी समर्थ महाराजांचा जो मठ आहे त्याच्या मागून एक रस्ता जातो, शॉर्टकट आहे ते, तिथून जाणार आहोत आपण. तर तिथे कसं यायचं, नेरळ स्टेशनपासून किती दूर आहे आणि त्याला 2 रस्ते आहेत, ते कुठून कुठून आहेत ते तुम्हाला मी सर्व सांगणार आहे. त्याच्यासाठी व्हिडिओ पूर्ण बघा. नमस्कार, शुभ सायंकाल मित्रांनो. तर मी आज चालू आहे अवसऱ्याच्या डॅमवर. मी माझ्या मागे रस्ता बघू शकता, आपण जिथे नेहमी येतो तो नेरळ कळंब राज्य महामार्ग आहे. रस्ता खूप सुंदर आहे, आपल्याला इथूनच जायचं, म्हणजे झाडं आहेत ना दोन्ही बाजूनी, त्याच्यामुळे रस्ता खूप म्हणजे चांगला दिसतोय, सुंदर दिसतोय असं म्हणेल मी. श्री स्वामी समर्थ. तर आता आपण स्वामींचं दर्शन घेतलेलं आहे आणि दर्शन झालं आहे आपलं, आणि आता आपण तिकडे वरच्या बाजूला डॅमकडे जाऊया. तर मंडळी, आपण आज जास्त लोक नाही आहेत आपल्यासोबत, 4 जण आणि मी एक 5वा आहे. बाकीच्याही दांडी मारलेली आहे, म्हणजे ते कंटाळा गेला यायला. हा रस्ता बघा इकडे. आम्ही मठापासून जो स्वामी समर्थ महाराजांचा मठ आहे त्या मठापासून फक्त 7 मिनटं चालत आलो आहे मागे. आणि इथे तुम्हाला तो डॅम म्हणजे जी उलथी आहे ती दिसते, हे बघा इथे दिसायला लागले ते आता. तर आपण तिकडे त्याच्या जवळ जाऊ, दूर आहे त्याच्या अजून. आपली माणसं इकडे गेली बघा पुढे, आणि रस्ता चिकट आहे, तुम्हाला दाखवतोय बघा. जरा इकडे आल्यानंतर कोणी पण आले तर जरा सांभाळून या, रस्ता चिकट आहे. तर मित्रांनो, नेरळ रेल्वे स्टेशनपासून जवळजवळ 5 ते 6 किलोमीटर अंतरावर स्वामी समर्थ महाराजांचा मठ आहे अवसरेला. आणि तिथून आपला अंतर तुम्हाला मी आताच बोललो की जवळजवळ फक्त म्हणजे किती माहिती आहे का, 6 ते 7 मिनटाचं अंतर आहे. तर आपण काय करू शकतो माहिती आहे का, अवसरे आणि बिरदोल्याच्या मधून एक कच्चा रस्ता जातो आहे, जो डॅमच्या बांधावरती निघतो आहे सरळ. आणि मी आता मठाच्या मागून आलो आहे, तर मठाच्या मागून पण रस्ता येतो, तो फक्त 6 मिनटात येतो आहे. आपल्याला गाड्या आपण मठाजवळ ठेवू शकतो आणि तिथून येऊ शकतो. आणि अवसरे आणि बिरदोल्याच्या मधून एक उजव्या हाताला एक रस्ता निघतो आहे, तो सरळ तुम्हाला डॅमच्या वर जो बांध आहे त्या बांधावरती तुमच्या गाड्या येऊ शकतात. पण तिथून होतं आहे काय माहिती आहे का, जी उलथी आहे ना, ती उलथी इकडे पुढे गाड्या मागे ठेवाव्या लागतात, आणि मग तिकडून तेवढं चालत यावं लागतं. आणि रस्ता पण दगडी आहेत, सिंगल दगडी आहेत अशा मोठ्या मोठ्या. तर आपण दोन्ही बाजून येऊ शकतो. अवसऱ्यापर्यंत आला की दोन्हीकडून जवळच आहे, मठाकडून थोडं जास्त जवळ पडतो. तर तुम्हाला आता मी दाखवतो. इकडे चिकट भरपूर आहे, त्यामुळं सारखं मला खाली बघावं लागतं, खूप चिकट. इकडे कोणी येत नाही ना, 2 वर्षापूर्वी तर कोणीच येत नव्हतं. आता 2 वर्ष झाली थोडी लोक येतात, आणि इकडे फॅमिलीज असते जास्तीत जास्त. तुम्हाला दाखवतो मी समोरून. एकदम स्वच्छ असं पाणी आहे. आणि ही आपली मंडळी पलीकडे गेलेत. तर आता आपण खाली उतरू या बाजूने जाऊन. एकदम स्वच्छ पाणी आहे. तिकडे कॉन्क्रीट केलेलं आहे, त्याच्यामुळे कसं आपण तिथे खाली बसू पण शकतो पाण्यामध्ये. ह्या बाजूने वरच्या बाजून जाऊ, जी उलथी आहे तिकडून जातो मी. मला एक गोष्ट दिसलेली आहे, तुम्हाला दाखवतो मी. मागे तुम्हाला बोललो होतो एक वेळ मी, ती तुम्हाला दाखवेल. आमच्या घराजवळ पण उगवते, मागच्या बाजूला ती आवारामध्ये आमच्या. आणि इकडे डॅमच्या इकडे मी थोडं वरच्या बाजूला आलो फिरत, तर मला दिसले त्या या अग्निशिखाची वेल. तुम्हाला दाखवतो. ही बघा, ही आहे अग्निशिखाची वेल. ही जी वेल आहे आणि तिला फुलं आलेली आहेत बघा, किती सुंदर फुलं आहेत बघा. ती खालच्या बाजूने पिवळसर आणि वरच्या बाजूला लाल दिसतात, म्हणजे त्या आगीच्या ज्वाला असतात ना तशा दिसतात ते. हा समोर आपल्याला दिसतो तो माथेरानचा डोंगर आहे मंडळी. हा जो दिसतोय हा पूर्ण माथेरानचा डोंगर आहे. ही झाडं इथं सावरीची झाडं आहेत, आणि इथे आहे
हा ताडाचा झाड आहे एक. हा कसला आहे काय माहिती. त्याची लिंबाच्या झाडासारखी पानं आहेत, पण तो लिंबाचा झाड नाही, जंगली झाड आहे कुठला तरी. तर आपण खाली उतरू आता. हा वरच्या बाजूने जर बघितला ना, ही जी उलथी आहे त्याला मी उलथी म्हणतो, इथून पाणी पलटी होतो डॅमचा. तर वरच्या बाजूने आपल्याला असा दिसतो. ह्या कोपऱ्यातून पण इथून उतरायला जागा आहे. आणि त्या तिकडून आपली जिथे माणसं येतात इथून पण उतरायला जागा आहे. तर त्यासाठी इकडून जावं लागतं आहे. या बाजूने असे गेलेत ती. आणि त्या तो खैराचा झाड दिसतो ना त्याच्या मागून, ते तिकडून इथे आलेत ते आता. हे पूर्ण कॉन्क्रीट आहे, खाली कॉन्क्रीट केलेलं आहे. आणि इथे पण कॉन्क्रीटचा बांध आहे, त्याच्यावरून पाणी मस्तपैकी पडतो, एकदम शुभ्र दिसतो. तर तुम्हाला तो खालून दाखवलेच मी. तर त्याच्या आधी आपण वरच्या बाजूला बघूया. तर माझ्या मागे बघा यांची मजा चालू आहे चांगली. आणि मी थोडे फोटो काढतो आणि थोडं मला शूट करायचे वरच्या बाजूला डॅमच्या वरती. आणि ही लोक इकडे खाली आहेत. तर खालच्या बाजूला पण मी जाणार आहे, त्याच्या आधी तुम्हाला दाखवतो मी खालच्या बाजूने कसं दिसतं. त्यांचं चालू फोटोशूट आणि तुम्हाला मी दाखवतो. मित्रांनो पाणी किती स्वच्छ आहे तुम्हाला दाखवते. मासे दिसतात का तुम्हाला? बघा मी दाखवण्याचा प्रयत्न करतो. इथे पाणी एवढं स्वच्छ आहे ना. हे बघा मासे, हे बघा मासे छोटे छोटे आहेत, म्हणजे मोठे मासे डॅममध्ये असतील. हे बघा छोटे छोटे मासे भरपूर आहेत. हे बघा तुम्हाला मी आता वरच्या बाजूला दाखवतो डॅमच्या. बघा इथून तो पाणी येतो ना, हे असं दगड फोडूनच काढलेलं आहे त्यांनी, म्हणजे कॉन्क्रीटचं बांधकाम नाही आहे. इथून डॅम पलटी होतो आहे ना. ते आपण पुढच्या बाजूला जातो आहे, इथे डॅमची उलथी आहे, म्हणजे पलटी होतो इथे. एकदम छोटी आणि पाणी भरपूर स्वच्छ. हे बघा कातल आहे पूर्ण. आपण कातल तुम्हाला व्यवस्थित दाखवतो. हा काळा काळा दिसतोय ना पाणी, तो सर्व काळा कातल आहे तिथे. हा बघा इथे जो तुम्हाला इथे दिसतोय ना, त्याला काय करायचं सुरुंग लावून फोडलेलं आहे, ड्रिल केलं आहे. आणि सुरुंग लावून इथून त्यांनी असा नाला काढलेला आहे. आणि पुढे जाऊन तिकडे पुढे कॉन्क्रीटचं ते स्टेप केले, एकच स्टेप आहे ती. तर हा पाणी मस्तपैकी एकदम थंडगार पण पाणी आहे. म्हणजे इथे जर यायचं असेल ना, तर फॅमिली घेऊन जी आहेत लोक ती येऊ शकतात. इकडे दुसरं कोणी येत नाही आणि फॅमिलीसाठी चांगलं आहे, म्हणजे कमी लोक येतात आणि आपल्या गावातलीच लोक असतात. अजून बाहेरची लोक इथे जास्त येत नाही. ते पण 2 वर्ष झाली थोडी येतात, कमी येतात. आणि फॅमिलीसाठी हा उत्तम एकदम. लहान जरी मुलं असतील ना, तरी हा जो अवसऱ्याचा जो डॅम आहे धरण, तो एकदम सेफ्टी म्हणजे असा समजला जातो आहे. जास्त पाणी नसतं जिथे जिथे आपण पाण्यामध्ये उतरतो. फक्त इकडे डॅममध्ये जायचं नाही. समोर डॅम दिसतोय ना, तिकडे आतमध्ये जायचं नाही, ते रिस्की. इकडे बघा एकदम हे आपल्याला दिसतोय कातळ दिसतोय काला काला. इथे पण एक कॉन्क्रीटचा बांध घातलेला आहे. आणि इथे हे लव आहे, त्याला आपण लवा म्हणतो. याचे आम्ही आपले भाताचे भारे बांधण्यासाठी आपण याचे बंद पण बनवतो. ते सीझनमध्ये दाखवेल तुम्हाला मी भात कापणीच्या. आणि हा एक इथे त्यांनी काय केलं आहे, कॉन्क्रीटचा एक बांध घातलेला आहे. त्याच्यावरून काय होतं आहे, आता सध्या 1 इंचापर्यंतच पाणी आहे, जो पलटी होतो आहे बांधावरून. तो आपल्याला असा दिसतो. तर आता आपण ह्या बाजूने डॅम बघितलेला आहे, माझ्या मागून आपण बघता इथून. आता तुम्हाला मी बांधावरती जातो आणि तिथून डॅम दाखवतो.
मस्तपैकी हिरवीगार झाडं आहेत ना मागे, तर त्यांचा प्रतिबिंब हा पाण्यामध्ये पडतोय आणि एकदम पाणी पण हिरवा दिसतोय, पाणी एकदम स्वच्छ आहे. चला आता पुढच्या बाजूला जाऊ आपण. HT लाईन गेले इथून पुढे, तिकडे पुढे आदिवासी वाड्या वगैरे आहेत, त्यांना लाईट गेलेली आहे. ती इकडून आलेली आहे समोरून, अशी नेरळच्या बाजूने आलेली आहे. तुम्हाला मी आता दाखवतो समोर अवसरे आणि बिरदोले गावचा डॅम. इथे बघा आपल्याला माणसं दिसतात जे मासे पकडण्यासाठी आलेत. बहुतेक ते गाळावरती मासे पकडतात. तिकडे एक बोट आहे बघा, ती पण फिशिंगसाठीच आलेली आहेत. त्यांच्या हातामध्ये गलछेडी दिसते. आणि हा जो आहे तो बांध आहे, पूर्ण हा बांध आहे, एकच बांध आहे ह्या डॅमला. आणि इकडे पुढच्या बाजूनी सर्व आपला डोंगर आहे, छोटा आहे म्हणजे, पण तो नैसर्गिक बांध आहे. पूर्ण वरच्या बाजूनी, खालच्या बाजूला एकच बांध आहे. तर पुढेपर्यंत तुम्हाला दाखवतो मी. हा जो बांध आहे ना, इथून हा खांब याच्या अलीकडून इथून चालू होतो आहे. त्याला पूर्ण दगडाची पिचिंग केलेली आहे मजबूतीसाठी. आणि हा तिकडे पुढेपर्यंत गेला आहे. आणि इथे बघ गलछडीवरती मासे पकडतात. हे काय वावी लागतात का? भेटला का? हा काय, दुसरं कुठलं मासे लागतं? कारवल्या वगैरे लागतात का? हाय, अरे वावी याच्यामध्ये गुंतवत असतील ना, इकडे आतमध्ये नेला तर, याच्यामध्ये नेला तर गुंतवत असेल ना. काय मुरी लावतो? कोलिम गांडूळ लावतो. हा बांध दिसतो ना समोर, तर ते बिरदुला गाव सोडल्यानंतर तुम्हाला मी बोललो होतो तिथून गाडी येते, तर त्याच्यावरून गाडी येते. पण इकडे असं आहे, धोकादायक आहे रस्ता. फक्त एक गाडी येईल, ती फक्त त्यांच्यासाठीच आहे, पाटबंधारे विभागासाठी, त्यांच्यासाठीच रस्ता आहे तो. तर गाडी कधी इकडे जर पलटी झाली तर इकडे डायरेक्ट पाण्यामध्ये जाईल. आणि या साईडला जर गेली घसरली तर इकडे दगडांच्यावरून खाली जाईल. अपघात होण्याची भरपूर इकडे शक्यता आहे. त्याच्यामुळे इकडे कुणी ह्या साईडने येऊच नाही. आलं तर ती गाडी आली तिकडे त्यांनी दूर ठेवायला पाहिजे, तिथून चालत यायला पाहिजे. नाहीतर मग ह्या बाजूने जिथून आपण आलो मठाच्या इकडून, तिकडून यायला पाहिजे. नमस्कार हो. या जरा इकडे वर या. साडू आलेत आपले. तुमचे बाबा पण इथेच कामाला होते ना? आणि दादा पण. साडू आलेत आपले. दादांचे पप्पा पण इथेच कामाला होते आणि त्यांचा भाई पण इथेच कामाला होता. दोघे पण रिटायर झालेत. तुम्ही काय भाजी बघता का? भाजी बघता का? या.